श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. तो एक दागिना किंवा मोठा खजिना असू शकतो. ते लहान मूल असू शकते, परंतु ते कल्पना किंवा स्वप्न देखील असू शकते. देव तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, जो तुम्ही तुमच्या जीवनात वापरू शकता. तो तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले आणि सोपे होईल. त्याला तुम्हाला वाढ आणि विकासाची संधी द्यायची आहे. देव तुम्हाला जीवनातील तुमचा उद्देश पूर्ण करण्याची क्षमता देऊ इच्छितो. आपल्याला या सर्व गोष्टी एकाच वेळी देवाकडून घेणे शक्य आहे आणि त्यांना एका मागून एक प्राप्त करून देणे शक्य आहे, किंवा आम्ही निवडल्यास ते सर्व एकाच वेळी प्राप्त होऊ शकते. आपण कोणत्या मार्गाने जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुमचे जीवन पूर्ण करण्यात आणि तुम्हाला ते बनवण्यात मदत करण्यासाठी येथे आलो आहे. आता रडत बसणं सोडून द्या. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, आणि तुमचे जीवन का महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी तुम्हाला सांगण्यासाठी येथे आलो आहे की मी तुमचा एक भाग आहे आणि आम्ही सर्व जोडलेले आहोत. देव आपल्या प्रत्येकावर वैयक्तिकरित्या किती प्रेम करतो आणि आपल्या जीवनात काय घडते याची त्याला किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे. देव म्हणत आहे, मला माहीत आहे की मी तुझ्यासाठी यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्ही ते पाहावे असे मला वाटते, पण मी तुम्हाला ते जाणून देऊ शकतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि तुमच्या जीवनात काहीही झालं तरी या जगाचे आणि त्यांच्यातील इतर सर्व गोष्टींचे काहीही झाले तरी मी अजूनही तुमचा पिता आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज मला तुमच्याशी जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. पृथ्वीवर आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे. ते समजून घेण्यात मला तुझी मदत करायची आहे. मी तुमच्या प्रत्येकाशी एक व्यक्ती म्हणून बोलतो आहे. तुमच्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच मी प्रेम आणि शहाणपणाच्या दृष्टीकडून बोलतो आहे, जो वेळ, जागा आणि मृत्यूच्याही पलीकडे जातो. जग खूप व्यस्त आहेत आणि बहुतेक गोष्टींमध्ये विचलित झाले आहेत. याचा आनंद किंवा मनशांतीशी काही संबंध नाही, पण त्याऐवजी चिंता, भीती आणि काळजी. आपल्या सर्वांची गती कमी होण्याची वेळ आली आहे. भविष्यासाठी आपल्या योजनांसह पुढे जाण्यापूर्वी आपल्यासाठी दीर्घ श्वास घेण्याची वेळ आली आहे. अरे बाळा, तू माझा लाडका बाळ आहेस. मी तुला निवडले आहे आणि मी तुला नव्याने हाक मारत आहे. मी नेहमी तुझ्या सोबत असेल. तुला कधीच एकटे सोडणार नाही. तुझ्यावरील प्रेम निर्मळ पाण्याप्रमाणे आहे. ते शब्द आणि विचारांनी मोजता येणार नाही. तुम्हाला ते मिळाले असल्यास स्वामी आई माझं तुझ्यावर प्रेम आहे असे टाईप करा. आपण दुःख इतरांकडून अनुभवावे अशी त्याची इच्छा नाही, तर आपण आनंदी आणि निरोगी असावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून आपण पृथ्वीवरील या जीवनात खरा आनंद अनुभवू शकू. देवाचे प्रेम त्यांच्या सर्व सृष्टीवर, आपल्यासह त्यांच्या मुलांवर पसरते. तो आपल्या गरजा सर्व शक्यतो पुरवतो. देव म्हणतो, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तुझा या परमेश्वराच्या सर्व संदेशावर विश्वास असेल तर स्वामी आई माझं रक्षण कर
असे टाईप करा आणि ज्या भक्ताला याची खरंच गरज आहे, जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, भाग्यवंत ठराल. भगवंत स्वतः येऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. देव म्हणत आहे, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात. शक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही खास आहात. तुमच्यात काहीतरी विशेष गुण आहेत. तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर आहात. देव तुम्हाला पाहत आहे. तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करता आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे. तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे. मी तुमचं भविष्य बघत आहे. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये जे प्लॅनिंग चालू आहे, जे प्रयत्न तुम्ही करत आहात, ते तुम्हाला खूप यश मिळवून देणार आहे. काही गोष्टी तुला सतत मिळत आहे, ज्या भविष्यामध्ये तुझ्या खूप कामाला येऊ शकतात. म्हणून जे तुझ्या समोर येत आहे त्याला स्वीकार कर. मग ते कुठलीही संधी असो किंवा माणसे. तुझ्या जीवनातले आता वाईट गोष्टी संपणार आहेत. तुमच्यामध्ये जी कमतरता आहे ती मी दूर करणार आहे. जास्त विचार करत बसू नकोस. जर कोणी तुला तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नकोस. याउलट समोरच्याचे धन्यवाद मान. कारण तेच बोलणारे तुला आयुष्यात पुढे नेण्यास, पुढे जाण्यास तुला उत्साही करतील. त्यांच्यापेक्षा कुणी तुझे चांगले मित्र असू शकत नाहीत. तोंडावर गोड बोलून मागे घात करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. जर वर असलेल्या देवावर तुमचे नाते चांगले असेल तर मग खाली असलेली माणसं, दुष्ट लोक तुमचं काहीही बिघडू शकत नाहीत. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असं टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे पूजित रूपांतर कराल, प्रयत्न कराल, तेव्हा देव तुमची लढाई आशीर्वादात रूपांतरित करेल. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.